नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा आणि पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट रूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावरती 1 तास चर्चा. गोळीबाराच्या घटनेनंतर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. ठाकरे आज सकाळी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार. 26 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 28 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळेंकडून कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार असल्याची सूत्रांची माहिती. 15 ते 17 फेब्रुवारीला बारामती दौरा, तर 18 तारखेला पवारांचा पुरंदर दौरा. 21 फेब्रुवारीला वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या दिल्लीच्या पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवला. पवार गटातील युवक आघाडीचे नेते धीरज शर्मांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज हटवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड. शतायुषी व्हा, तुमच्यासारख्या व्यक्तीची समाजाला गरज. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरती शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी करत असलेल्या कामाचं केलं कौतुक. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना. हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना करत वेगळी संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न. राज्यसभेसाठी मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा. 2 दिवसात शिवसेनेच्या नेत्यांची बैठक. बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीमुळे राजकीय पक्ष मजेदार गोष्टी करू शकतात. कोस्टल रोड पूर्ण नसतानाही खोके सरकार त्याचं उद्घाटन करेल. उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं सरकार श्रेय घेऊ पाहतंय. ट्विट करून आदित्य ठाकरेंचा निशाणा. कल्याण डोंबिवलीमध्ये गुंडागर्दी संपवण्यासाठी शिवसेना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देणार. जनता आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील. वरुण सरदेसाई यांच्याकडून विश्वास व्यक्त. 100% राज ठाकरेंचं स्वागत करू. राज ठाकरे इंडिया आघाडीत येण्याच्या प्रश्नावरती रोहित पवारांचं उत्तर. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. वसंत मोरेंचं स्टेटस मी पाहिलं नाही, साईनाथ बाबर यांची माहिती. तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल, साईनाथ बाबर यांचं वक्तव्य. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यामध्ये प्रवीण दरेकरांकडून घर चलो अभियान. दरेकरांनी मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातील योजनांची लोकांना दिली माहिती. घरकुलाचे पैसे खाणाऱ्या बीडीओला सोडणार नाही. बीडीओनं घरकुलाचे पैसे खाल्ल्यानं गुलाबराव पाटील भडकले. जळगावच्या धरण गावातील भाषणामध्ये संताप व्यक्त. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 तारखेपर्यंत सद्बुद्धी द्यावी. जरांगेंचं सप्तशृंगी देवीकडे सापडा. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी. माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये छापा टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती. बाबा सिद्दीकींचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा. ट्विट करत माहिती. 48 वर्षांपासूनची काँग्रेससोबतची साथ सोडली. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार. राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकींची माहिती. गणपत गायकवाडांच्या घराजवळ निषेधाचे फलक लावत शिंदे गटाकडून निषेध व्यक्त. हल्लेखोरांचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील 13 जिल्ह्यात नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव. 7,800 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता. मुंबई पालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेमुळे मुंबईतील स्वच्छता आणि नागरी आरोग्य सकारात्मक बदल. स्वच्छता मोहिमेत सातत्य राखण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पाला वेग. वांद्रे कुर्ला संकुल स्थानकासाठीचं भूसंपादन पूर्ण. स्थानक उभारणीच्या कामाला वेग. कुलाब्यातल्या ठाकरे गटाच्या रामकथा कार्यक्रमाच्या 4थ्या दिवशी पालिकेनं मैदानाला ठोकलं टाळं. कार्यकर्त्यांनी बंद गेटच्या बाहेरच रामकथा कार्यक्रम संपवला. त्याच्या वडगावमधल्या श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयामध्ये मतदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती. निवडणुकीचं प्रात्यक्षिक दाखवत मतदानाविषयी प्रबोधन. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद. नागपूरच्या 1403 अवैध बांधकामांवरती कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेवरती ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाला जाग. नाशिक महानगरपालिकेचं आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक 2,500 कोटींवर. निवडणूक वर्ष असल्यानं बांधकाम, उद्यानं आणि रस्ते या कामांवरती भर देण्याचा निर्णय. सोलापुरातल्या अकलूजची लावणी स्पर्धा 6 वर्षांनी पुन्हा सुरू. स्पर्धा सुरू झाल्यानं नवोदित कलाकारांना अश्रू अनावर. जळगावातल्या पाळधी इथल्या कार्यक्रमात व्याख्यान ऐकताना मंत्री गुलाबराव पाटील भाऊक. आईवडील आणि मुलीच्या नात्याचा उल्लेख करणारं व्याख्यान ऐकताना डोळ्यात पाणी. भंडाऱ्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती.
रत्नागिरीमध्ये जलजीवन मिशनच्या कामाच्या चौकशीसाठी स्पेशल स्क्वॉड. मंत्रालयातील बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी केला होता बोगस कामांचा पर्दाफाश. मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश. भंडाऱ्याच्या जिल्हा वकील संघाकडनं वकिलाच्या शिक्षेचा निषेध. तर सुनावणी दरम्यान न्यायाधीश आणि वकिलांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाबद्दल वकिलांना 90 रुपयांचा दंड भरण्याचे आदेश. दंड न भरण्यानं वकिलानं 5 दिवसांची शिक्षा भोगली. याविरोधात वकील संघटना आक्रमक. धाराशिव शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन. आंदोलनामध्ये प्रशासनाचा निषेध करत संताप व्यक्त. धाराशिवच्या कळममधल्या परतापुरात धार्मिक कार्यक्रमात 30 लोकांना अन्नातून विषबाधा. बाधितांचा जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात उपचार सुरू. सगळ्यांची प्रकृती स्थिर. धाराशिवच्या नगर परिषद स्वच्छता कामामध्ये स्थानिक कामगारांना डावललं. कामगारांचं ठेकेदाराविरुद्ध काम बंद आंदोलन. आगामी काळात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येणार. रत्नागिरीतल्या लांजा शहरामध्ये बत्ती गुल. हाय टेन्शन वायर तुटल्यानं वीज पुरवठा खंडित. महावितरणकडनं वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू. राज्यभरातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जाणार. गटप्रवर्तकांना 10,000 तर आशा सेविकांना 7,000 रुपये मानधन देण्याची घोषणा पूर्ण न केल्यानं आशा सेविका आक्रमक. पतंग पकडणे बेतलं मुलाच्या जीवावर. गच्चीवरनं पडून मुलाचा मृत्यू. मीरा रोड पूर्वेच्या पूजानगर परिसरातली घटना. ठाण्याच्या शहापूरमध्ये उंबरवाडीमध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट. विहिरींनीही तळ गाठल्यानं समस्या वाढणार. जळगावात हरभऱ्याला क्विंटल मागे 6,000चा भाव. बाजार समितीमध्ये दररोज 500 ते 700 क्विंटलहून अधिक हरभऱ्याची आवक. जळगावातील अंमळनेर इथे मंगळ ग्रह मंदिराचा महाप्रसाद पित्तळ फूड ग्रेड आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये बनवणार. मंगळ ग्रह मंदिर सेवा संस्थेचा निर्णय. जळगावात रेडक्रॉस सोसायटी मार्फत 11 फेब्रुवारीला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात आरोग्य, आहार, दैनंदिन जीवनशैलीसह ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध शासकीय योजना आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार. धुळे शहरातील वरखेडी रोडवरती कचरा डेपोची 7 एकर जागा मोकळी होणार. बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याचं विघटन केलं जाणार. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये 200 गावांचं भाग्य बदलणार. सुलवाडी, जामफळ, कानोली उपसा सिंचन योजनेचं काम वेगात सुरू. पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न लवकरच सुटणार. सुभाष भामरेंची ग्वाही. धुळ्यामध्ये 10वी-12वीचे 52,000 विद्यार्थी परीक्षा देणार. 12वीसाठी 46 केंद्र तर 10वीसाठी 66 केंद्रांची व्यवस्था. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सूचना. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षकांकडून सूचना. नंदुरबारच्या शहादा पालिकेकडनं ऑनलाईन प्रणालीमार्फत कर आकारणी सुरू. ऑनलाईन कर भरण्यामुळे मालमत्ताधारकांचं आर्थिक नुकसान यावर तोडगा काढण्याची मालमत्ताधारकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळणार. संप मिटल्यानंतर सेविकांचं कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग होणार. नंदुरबारच्या तापीपुराई योजनेला सुधारित मान्यता मिळाल्यानं श्रेयवादाची लढाई सुरू. सत्ताधाऱ्यांमधील मंत्र्यांमध्येच योजनेवरनं वाद तर श्रेयवाद. मंत्री विजयकुमार गावित आणि मंत्री अनिल पाटलांमध्ये श्रेयवाद. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची 10 वर्षातील सर्वाधिक आवक. यंदा 2,60,000 क्विंटल मिरचीची आवक. नंदुरबारमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. 2,98,00,000ची रक्कम विमा कंपनीकडून मंजूर. TV9 मराठीच्या बातमीनंतर शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका. कापूस खरेदी केंद्रावरती लिलाव करण्यात त्या व्यापाऱ्यांवरती घातली बंदी. TV9च्या बातमीनंतर नंदुरबारच्या शहादा इथल्या कापूस खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांच्या दालनामध्ये मनसेचं आंदोलन. भ्रष्टाचारी कंत्राटदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक. यवतमाळमध्ये हमी केंद्रांना आयडी न मिळाल्यानं सोयाबीन खरेदीवरती प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांचा तीव्र संताप. सोयाबीनला चांगला दर मिळण्याची मागणी. जळगावात आदिवासी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचा भव्य बिऱ्हाड मोर्चा. आंदोलक आदिवासी वेशभूषेत मोर्चात सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांचा मुक्काम असणार. हिंगोलीच्या माळसेलू गावामध्ये दारू बंद करण्यासाठी महिलांचं प्रशासनाला निवेदन. दारूबंदी न झाल्यास महिलांचा उपोषणाचा इशारा. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा कट. C-60 जवानांनी उधळला. नक्षल्यांसोबत C-60 जवानांची 1.5 तास चकमक. चकमकीनंतर जवानांचं परिसरात सर्च ऑपरेशन. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुण्यातल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बागेश्वर बाबांकडनं ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष. एलॉन मस्क बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. तर गौतम अदानी $100 अब्ज क्लबमध्ये दाखल.
राज्य सरकारचा गुगल कंपनीसोबत करार. कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एआयच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न होणार. यूपीए सरकारच्या काळातील गैरव्यवहाराबाबत अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून श्वेतपत्रिका सादर. श्वेतपत्रिकेवरती आज लोकसभेत चर्चा होणार. काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात काळी पत्रिका जाहीर. मोदी सरकार लोकशाहीसाठी धोका, बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. राज्यसभेच्या 6 जागांसाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर. इच्छुकांना 15 फेब्रुवारीपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत, तर 20 पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारीला होणार मतदान. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवीन पतधोरण जाहीर. सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे. सर्वसामान्यांना कोणताही दिलासा नाही. दिल्लीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट. भारतरत्न मिळाल्याबद्दल नितीश कुमार यांच्याकडून अडवाणी यांचं अभिनंदन. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जंतर मंतरवरती आर्थिक अन्यायाबद्दल केंद्र सरकारचा केला निषेध. केंद्राच्या टॅक्स पॉलिसींविरोधात केरळ सरकारचं आंदोलन.